मत्तई शुभवर्तमान याचे 14वा अध्यायाचे ध्यान. 14वा अध्यायामध्ये 36 वचन आहे. 1 वचनपासून ते 12 वचनपर्यंत पहिला भाग. हेरोदनं योहान बाप्तिस्मा देणाऱ्यांची हत्या केल्यानंतर येशू ख्रिस्ताची कीर्ती ऐकली. येशू ख्रिस्तीची कीर्ती ऐकल्यानंतर योहान बाप्तिस्मा देणारा परत तो जिवंत झाला असा तो म्हणू लागला आणि तो परत येऊन कार्य करून राहिले. ज्या विधीनं योहान बाप्तिस्मा देणाऱ्यांची त्यानं हत्या केली त्याविषयी या भागेमध्ये लिहून आहे. 13 वचनपासून ते 21 वचनपर्यंत अरण्यामध्ये त्यानं 5,000 लोकांना जेवण चारले. 2 लहान मासऱ्या आणि 5 रोट्या. त्या रोट्यांना तोडून त्याचा विस्तार होऊन सर्व लोक खाल्ले. या अद्भुताच्या विषयीमध्ये इथं लिहून आहे. 22 वचनपासून ते 33 वचनपर्यंत येशू ख्रिस्त समुद्राहून चालत तो आपल्या शिष्यजवळ आले. तारूमध्ये असताना पेत्रानं प्रभूला म्हटले का प्रभू तूच असेल तर मला आज्ञा दे, मी पाण्यावर चालून येणार. प्रभूनं आज्ञा दिली और पेत्र पाण्यावर चालले. याचं विवरण आपल्याला याच्यामध्ये मिळतो. आणि त्याच्यानंतर 34 वचनपासून ते 36 वचनपर्यंत येशू ख्रिस्त गेनेसरेतमध्ये येऊन फार लोकांना बरे केले याचं विवरण आपल्याला मिळतो. आपण आता 1 वचनपासून तर शेवटीपर्यंत ऐतिहासिक रीतीनं आणि आध्यात्मिक रीतीनं या धडीला आपण बघू. त्या दिवसात मांडलिक हेरोद्यांना येशूची कीर्ती ऐकली. त्या काळामध्ये मांडलिक हेरोदाने म्हणजे तिथं स्थळला मेन्शन करून राहिले. हेरोद म्हणल्यानंतर हेरोदला मेन्शन करून राहिले आणि त्या काळामध्ये म्हटलं तरी त्या स्थळला तो मेन्शन करून राहिले. इतिहासामध्ये त्या काळामध्ये घडलेली घटना आहे इथं मेन्शन होऊन राहिले. हेरोदच्या जन्मदिवसाच्या अवसरावर्त हेरोदची मुलगी नृत्य करून आणि तिले दिल्याला करार करताना बाप्तिस्मा देणारा योहानचे त्यानं डोकं कापाले लावले त्या शब्दा करताना. तेव्हापासून तो घाबरत होता. हेरोदनं येशूच्या विषयी तो ऐकला होता. येशू ख्रिस्त अद्भुत कार्य करून राहिले, तो चिन्ह दाखवून राहिले आणि हे ऐकल्यानंतर हेरोदनं आपले अभिप्राय आपल्या लोकांना सांगितले. येशू ख्रिस्ताविषयी त्यानं आपले सांगलेला अभिप्राय चुकीचे होते, चांगले नव्हते. आणि कोणी पण असो आपले अभिप्राय व्यक्त करतो आणि आवश्यक नाही का त्याचे अभिप्राय सत्यच असन. तो ज्ञानी असले तरी, बुद्धिमान असले तरी, तो किती फार मोठे असले तरी आवश्यक नाही का त्याचे अभिप्राय व्यक्तिगत रीतीनं सत्यच असले पाहिजे. फलाना व्यक्तीनं सांगितलं ते गोष्टी सत्यच आहे म्हणून आपण त्या निर्णयावर तर आले नाही पाहिजे. आणि आपल्या सेवकास म्हटले हा बाप्तिस्मा करणास योहाना आहे, हा मेल्यातून उठला आहे. त्या काळामध्ये कोणतरी मेल्यानंतर जिवंत होऊन उपदेश करत आहे असं आहेच नव्हते. म्हणजे अंधभक्ती, अंधरिवाज त्यांचा विश्वास नसल्यामुळे
आणि जागरूकता नसल्यामुळे अशा गोष्टी बोलते. त्या देशामध्ये चार भाग होते. चार भागातून एका भागाचे हेरोद अधिपती होते. हेरोदचे तुम्ही लक्षण बघितले तर फार भयंकर व्यक्ती होता. हा क्रूर व्यक्ती होता आणि व्याभिचारी होता. हेरोदचा भाव फिलिप होता आणि तो राजा होता. त्यानं आपल्या स्वतःच्या भावाची हत्या केली आणि त्याच्या बायकोला हेरोदियाला त्यानं आपली बायको बनवली. आणि हेरोदियाला एक पुत्री होती. बघा इथे किती हेवाचे कार्य आहे. हेरोद आपल्या सेवकांना सांगत आहे का मोठे मोठे अद्भुत होऊन राहिले. बघा हे एक आध्यात्मिक पाठ आहे. कधी आपण स्टेटमेंट देताना समोरच्या व्यक्तीला आपण बोलत असताना आपण आपले अभिप्राय सांगतो. आपण आपली कल्पना आहे, आपण आपले विचार सांगू शकतो. पण वास्तविकतामध्ये आपण त्या लोकांना वास्तव गोष्टी सांगितले पाहिजे. वास्तविक गोष्टीला आपण त्याची परीक्षण करून त्याचा शोध घेऊन त्याचे अभिप्राय आपण नंतरच सांगितले पाहिजे. कोणत्या गोष्टीला घेऊन त्याचं वर्णन करणं कधीच सत्य नाही, असत्यच होऊ शकतो. योहाननं त्याला म्हटले होते की तू तिला ठेवावे हे तुले योग्य नाही. हेरोदनं आपल्या भावाची फिलिपची हत्या केली आणि त्याच्या बायकोला आणून ठेवून घेतली. हे गोष्टी सर्वांनाच माहीत होते. पण त्याविषयी कोणीच नाही बोलू शकले. फक्त योहान बाप्तिस्मा देणाराच त्याचे खंडन केले. बघा इथे फरक. सर्वाला माहीत होते पण कोणीच नाही बोलू शकले. आणि यूहन्ना चुपचाप नाही राहू शकले. त्यांना बोलले, देवाची संतान, देवाचे संदेष्ट पाप होताना तो शांत नाही राहू शकत. साधारण रीतीनं लोक चुपचाप राहायचे कारण तो राजा होता आणि तो कसे करून त्या लोकांना दंड देऊ शकत होता. त्याच्या अधिकारामध्ये कैदी असताना तो त्याला मारला किंवा काही बी केले तरी कुणाला विचाराचा अधिकार नव्हते. आणि असा व्यक्तीचा सामना कोण करतो? आणि योहान बाप्तिस्मा देणारा व्यक्ती एकटाच होता. योहानचा बाप्तिस्मा झाले तेव्हा त्याचे आई वडील वृद्ध होते आणि त्याला भाव वगैरे कोणीच नव्हते. पण त्यानं त्याचे खंडन केले. पौलनं तिमोथीला पत्र लिहिताना काय सांगितले? लोकांना बुद्धी सांग आणि त्यांचे खंडन कर. एका उपदेशकाचं काम आहे खंडन करणं. एक दिवार सारवल्यासारखे हमेशा आपण दिवार सारवत आणि त्याला चिकनं चुपडं करत नाही राहिले पाहिजे. उपदेशमध्ये बुद्धीची गोष्टी आणि खंडनच्या गोष्टी राहिले पाहिजे. माझे कार्यक्रम प्रख्यात नाही होण्याचे कारण एकच आहे का मी लोकांना बुद्धी सांगतो आणि त्यांचे खंडन करतो. बघा योहान शांत नाही राहू शकले आणि त्यांना खंडन केले. त्याची किंमत त्याचे डोके झाले. त्याच्या शब्दाकरताना त्याचे डोके उडवण्यात आले. तो तरुण अवस्थेमध्ये त्याची मृत्यू झाली. याला आपण अविवेक म्हणतो का? नाही, याला आत्म्यामध्ये असलेला रोष म्हणतो आपण. तो किती मोठा व्यक्ती असले तरी त्यानं त्याचे खंडन केले. त्याच्या मनामध्ये असलेले गोष्टी तो आपल्यामध्ये नाही ठेवू शकले.
कारण हेरोदनं आपला भाव फिलिप याची बायको हेरोदिया हिचेमुळे योहानला धरून बांधून बंदीशाळेत घातले होते. योहान त्याला म्हटले होते की तू तिला ठेवावे हे तुला योग्य नाही, आणि तो त्याला जीव मारव्यास पाहत असता लोकांस भ्याला, कारण ते त्याला संदिष्ट मानित असता. लोक त्या काळामध्ये योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचे भक्त झाले तेव्हापर्यंत लोक त्याला संदिष्ट समजत होते, परंतु त्यानं एक भी अद्भुत कार्य नाही केले. त्याची शिक्षा त्याला संदिष्ट बनवले. त्याच्या आत्माचं धारण त्याला संदिष्ट ठरवले. त्यानं स्वतःचे तिरस्कार केले आणि याच्याकरता हे लक्षण संदिष्टाचे होते. लोक त्याच्या पक्षामध्ये उभे असल्यांना शासन करणारे लोक घाबरत होते. बंधूंनो आणि भगिनींनो, बघा किती मोठी साक्षी आहे. आतमध्ये आणि बाहेर तो साक्षी देत आहे. नंतर हेरोदेसचा जन्मोत्सव आला असता हेरोदांच्या कन्या सभेत नाच करून हेरोदला संतुष्ट केले. त्यावरून त्यानं तिला शपथपूर्वक वचन दिले की जे काही तू मागशील ते मी तुला देईन. मग आईनं तिला शिकवून पुढे केल्यावरून ती म्हणाली, बाप्तिस्मा करणारा योहान याचे शिर तबकात तिथे मला आणून द्या. बघा इथे हेरोदिया किती क्रूर आहे. तिच्या नवऱ्याला मारताना ती सहायता केली असन. व्यभिचार करताना नरहत्या होतो आणि अनैतिक संबंधामुळे हत्या होतो. आणि आज आपल्या काळामध्ये समाचारमध्ये पत्रामध्ये असे बातम्या ऐकण्यामध्ये येतो. 2000 वर्षापूर्व हेरोदियाचे अनैतिक संबंध होते. त्या कारणामुळे ती आपल्या नवऱ्याला हरवली. स्वतःच्या नवऱ्याला मारण्यामध्ये सहयोग करणारी ती तिचे नैतिक मूल्य किती आहे आणि तिचे पतन का आहे आपल्याला माहीत पडतो. आणि ती किती क्रूर आहे. तिच्या पुत्रीच्या मृत्यूच्या द्वारा हेरोद प्रसन्न होऊन तिला शब्द दिले, तुला का पाहिजे. तर ती पुत्री आपल्या आईच्या प्रेरणाच्या द्वारा म्हटली का मला योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचे एका ताटामध्ये त्याचे डोके टाकून पाहिजे. एका बाजूला हेरोद घाबरत आहे का योहानना बाप्तिस्मा देणारा तो लोकाचा संदेष्ट आहे. तो त्याला स्पर्श नाही करू शकत. त्यानं असे करार केले का तू मला अर्ध राज्य मागीन तरी मी तुला देईन. एक राजानं जबाबदारी असल्या तरी त्यानं तिच्यासोबत करार केले आणि त्याचा प्रतिफळ योहानना बाप्तिस्मा देणाऱ्याचे डोके झाले. तेव्हा राजाला वाईट वाटले तरी आपल्या शपथमुळे वा जे पंक्तीस बसले होते त्यांच्यामुळे त्यानं ते घेऊन याची आज्ञा केली. एक राजा करार करताना पंक्तीमध्ये बसलेले जेवण करासाठी सर्व लोकांना ते ऐकले. त्या सर्वांसमोर त्यानं आपल्याला दिलेले शब्दाच्या कारणामुळे त्यानं आपली आज्ञा जारी केली आणि माणूस पाठवून बंदीशाळेत योहानचे शिरच्छेद करिवले. मग त्याचे शिर तंबकात घालून मुलीला आणून दिले आणि तिनं ते आपल्या आईजवळ नेले. नंतर त्याचे शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरवले
आणि जाऊन येशूला हे वर्तमान कळवले. येशू ख्रिस्ताहून 6 महिन्यानं मोठे आहे आणि तो फार वेळेपासून सेवामध्ये असलेला व्यक्ती. त्याचे डोके कापण्यात आले. इथं प्रश्न आले पाहिजे. 31 वर्षाचं तरुण आहे आणि त्याचा देव कोठं आहे असं प्रश्न नाही येणार का? असे प्रश्न अन्य जाती लोकांना येते, देवाच्या लेकरांना नाही आले पाहिजे. हे धडा आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये बिमारीच्या माध्यमानं मृत्यू झाली असन, दुर्घटनेच्या माध्यमानं मृत्यू झाली असन, कसे मृत्यू झाले असेल तर तुझ्या मनामध्ये हे प्रश्न नाही आले पाहिजे का देव कुठं आहे. असे करशील तर तू अविश्वासी होऊन जाईन. का तुम्हाला राग येऊन राहिले का? अंधभक्ती समजून राहिले का? देव भौतिक मृत्यूच्या द्वारा लोक मरते त्याविषयी चिंता नाही करत, कारण त्यानं पुनरुत्थानाचे निवड केले आहे. भौतिक मृत्यू कधी एका मनुष्याला चांगलेच आहे, ते एक आशीर्वादच आहे. विश्वासीला मृत्यू एक आशीर्वाद आहे आणि त्याची उन्नती आहे. तो देवाच्या महिमामध्ये जातो. यासाठी आपल्या कुटुंबामध्ये कोणाची मृत्यू झाली तर आपण देवा म्हणून रडले नाही पाहिजे, आपण देवाची स्तुती केले पाहिजे. कारण या जगामध्ये त्याचे प्रयास झाले आहे आणि यासाठी आपण स्तुती करायला पाहिजे का तो प्रभूमध्ये आहे आणि येशू ख्रिस्त आले तेव्हा त्याचे पुनरुत्थान होणार. यासाठी आपल्याला आनंद करायला पाहिजे. पुष्कळ लोक आपल्या कुटुंबामध्ये त्यांची मृत्यू झाल्यानंतर ते लोक विश्वासमध्ये मागे चालले जातात. योहान बाप्तिस्मा देणाऱ्यांची मृत्यू झाले तर देवाला माहीत होते. योहान बाप्तिस्मा देणाऱ्याची मृत्यू झाले, लगेच तो देवापाशी गेले. त्याचे भौतिक मृत्यूविषयी आपल्याला चिंता करायची गरज नाही. देवाचे लेकरांनो, देवाच्या मागं चलताना एक गोष्टी आपण लक्षात ठेवले पाहिजे. तो आपल्याला घ्यायचे असेल तर घेते, ठेवायचे असेल तर ठेवते आणि दुर्घटनापासून वाचवायचे असेल तर वाचवतो. एक भौतिक मृत्यू आपल्याला अडकवत नाही असे विश्वासमध्ये आपण असतानाच हाच आपला खरा विश्वास आहे. परमेश्वर देवानं मोशेला सांगितले का तुझे मोठे भाव त्या डोंगरवर चढणार आणि त्याची मृत्यू होणार, आणि तसेच झाले. स्तोत्रसंहिता याच्या 90 मध्ये सांगितले का पिढीचे निवास तुम्हीच आहे आम्हाला. पृथ्वी उत्पन्न होवाचा अगोदर, जग निर्माण करायचा अगोदर तूच आमचा देव आहे प्रभू. हे खरीच गोष्टी आहे. यासाठी त्यांचे भौतिक मृत्यूविषयी आपण चिंतित नाही केले पाहिजे, कारण देवानं आपल्यासोबत करार केले आहे. पुनरुत्थान आणि भौतिक पुनरुत्थानविषयी त्यानं करार केले आहे. याच्यावर आपण विश्वास केले पाहिजे. बाप्तिस्मा देणारा योहानला बंदीशाळेमध्ये ठेवण्यात आले, तेव्हाच येशू ख्रिस्तानं आपले सेवाचे आरंभ केले होते. त्याला मारल्यानंतर येशू ख्रिस्तानं आपली सेवा अजून वेगानं केली. येशू हे ऐकून तिथून निघून तरवातून रानात एकांती गेला. तो एकांतमध्ये राहण्यासाठी अरण्य प्रदेशामध्ये गेले. तो लपला नाही आणि तो पळून नाही गेला. हे तुम्ही लक्ष देऊन ऐका. मग तो काहून गेला? तो अरण्य प्रदेशामध्ये एकटं राहासाठी गेले. एका व्यक्तीच्या कुटुंबामध्ये किंवा त्याच्या मित्रामध्ये किंवा त्यांच्या संबंधीमध्ये कोणाची मृत्यू झाले तर
एक व्यक्ती एकांतमध्ये देवासोबत वेळ काढण्यासाठी जाणे हे प्राधान्यताचे कार्य आहे. योहान बाप्तिस्मा देणारा येशू ख्रिस्ताचे संबंधी आहे आणि आध्यात्मिक रीतीनं बघले तर येशू ख्रिस्ताचे मार्ग तयार करणारे. अशा व्यक्तीची मृत्यू झाले माहिती झाल्यानंतर तो एकांतमध्ये चालले गेले. एकांतमध्ये आपण देवासोबत राहिले तर आपण आत्म्यामध्ये बलवंत होतो. येशू ख्रिस्ताला लोक शोधत असताना त्या लोकाला माहीत पडले का येशू ख्रिस्त अरण्यात गेले, तर ते सर्व लोक येशू ख्रिस्ताला शोधत अरण्यात गेले. आपण इतिहासमध्ये बघितले का अरण्यामध्ये असणारे लोक शहरामध्ये ऐकण्यासाठी आले, पण इथं येशू ख्रिस्ताविषयी आणि यूहन्ना बाप्तिस्मा देणारा विषय लोकांना माहीत झाले का ते लोक अरण्यामध्ये आहे, तर ते लोक नगरातून त्या लोकाला शोधत अरण्यात गेले. अरण्यामधून एक पुकार, एक शब्द ऐकू आले आणि लोक यर्दनच्या नदीमध्ये जाऊन त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतले. येशू ख्रिस्ताविषयी पण लोक नगरातून पैदल पैदल चालत अरण्यामध्ये येशू ख्रिस्ताकडे गेले ऐकासाठी. हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याचे मागून पायी पायी गेले. मग त्यानं बाहेर येऊन मोठ्या लोकसमुदाय पाहिले आणि हे मोठे लोकसमुदाय किती होते? 5,000 पुरुष लोकच होते फक्त. बघा त्या काळामध्ये किती हलचल झाली असन. गावाचे गाव आणि नगरचे नगर खाली होत असन येशू ख्रिस्ताला बघासाठी. त्या काळामध्ये येशू ख्रिस्ताचे प्रभाव असे असतो. यासाठी अधिकारी लोक घाबरले आणि शासन करणारे लोक घाबरले त्या काळामध्ये. तेव्हा त्यांचा त्याला कळवळ आला व त्यांच्यातील दुःख्यांना त्यानं बरे केले. संध्याकाळ झाल्यावर त्यांचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हटले, येशू ख्रिस्तानं अनेक लोकांना बरे केले, अनेक लोकांना स्वस्थ केले आणि लोक त्याला सोडून जासाठी तयार नाही. लोक ते आणलेले रोगीला बरे होताने बघून लोक त्याच्यापासून जासाठी तयार नाही. ही जागा रान आहे व वेळ होऊन गेली आहे. लोकसमुदायांना गावात जाऊन आपणाकरिता खाव्याचे विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. येशूचे शिष्य लोक इथं वास्तविक गोष्टी करून राहिले आणि आपण पण पुष्कळ वेळा वास्तविक गोष्टीला स्थळ देतो. आपण पण पुष्कळ वेळा बोलत असताना त्याचा अर्थ असले पाहिजे आणि जे वास्तविक गोष्टी आहे त्याचे आपण समीप असले पाहिजे. तसेच शिष्य भौतिक विचार करून राहिले. त्या लोकांकडं पैसे आहे, त्या लोक नगरामध्ये गेले पाहिजे आणि जेवण विकत घेतले पाहिजे. कारण त्या लोकाला आहार नाही मिळले तरी ते लोक उपाशीच निघून जाणार. लोक प्रभूला नाही सोडत आहे आणि प्रभू लोकाला नाही सोडत आहे आणि संध्याकाळ झाली आणि येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणत आहे का त्या लोकांना सोडून दे. येशू त्यांस म्हणाला, त्या जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खावास द्या. ते त्याला म्हणाले, आमच्याजवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. 5 रोट्या आणि 2 मास्या एका माणसाची शिजोरी आहे. मग 5 रोट्या आणि 2 मास्या आपण किती लोकांना चारू शकतो? प्रभू म्हणत आहे का त्या सर्वांना तुम्ही जेवण द्या. आणि इथं येशू ख्रिस्ताचा उद्देश त्या लोकाला समजून नाही येत आहे.
आपण पण असंच आहो. देवाचा उद्देश नाही माही करत असता आपण आपले विचारला बोलत राहतो. तो म्हणाला, मी इकडे माझ्याजवळ आणा. मग त्यानं लोकसमुदायास गवतावर बसव्यास आज्ञा केली आणि त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन त्यानं वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिले. पुढे भाकरी मोडून शिष्याला दिले व शिष्यांनी लोकसमुदायास दिले. येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये दिलेले भाकर त्याच्यानंतर त्याचे विस्तार झाले. त्यानंतर शिष्य लोक वाटणे आरंभ केले आणि वाटत असतानाच त्या रोट्यांचे विस्तार होत असते. 5,000 पुरुष, 5,000 स्त्री आणि 10,000 लेकरं म्हणजे 20,000. एक कुटुंब म्हणजे असेच असते ना. कम से कमी 20,000 लोकांना तिथं जेवण केले. सर्व लोक जेवण केल्यानंतर 12 टोपल्या रोट्या, ज्याला कोणीच स्पर्श नाही केले, शिष्य लोकांना उचलले. 5,000 पुरुष होते आणि त्या 5,000 लोकांचे बायका, त्यांची स्त्रिया 5,000 आणि त्यांचे 2 लेकरं धरा. यासाठीच मी तुम्हाला 20,000 लोक सांगितले आणि 20,000 लोकांपेक्षा जास्त असतील जेवण करणारे तिथं. फक्त 5 रोट्या आणि 2 माशाच्या द्वारा इतक्या लोकांना येशू ख्रिस्तानं जेवण चारले. म्हणजे त्यांना काय सांगितले? तो सृष्टिकर्ता आहे, तो देव आहे आणि तो काही पण सृष्टी करू शकतो. तो पदार्थाला वाढवू शकतो आणि तो पदार्थाला घटवू शकतो. तो सर्व अधिकारी आहे आणि तो सर्व सृष्टिकर्ता आहे हे माहिती द्यासाठी हे कार्य त्या लोकांच्या मधामध्ये येशू ख्रिस्तानं केले. यासाठी आहारचे विस्तार होणे हे एक देवाचे कार्य आहे. तुम्ही लक्ष द्या, अरण्यामध्ये इस्रायली लोक 40 वर्ष होते. त्यांच्यामध्ये कम से कम 20 लाख लोक होते आणि या 20 लाख लोकांना 40 वर्ष देवानं मन्नाच्या द्वारा त्यांचे पालन पोषण केले. त्या लोकांना कल्पना नाही केले असे आहार त्या लोकांना खाल्ले. त्या लोकांना कधी बघितले नाही असे आहार त्या लोकांना खाल्ले आणि 40 वर्ष त्या लोकांना मन्ना खाल्ले आणि निरोगी आणि स्वस्थ आणि तंदुरुस्त असते ते लोक 40 वर्ष. मन्ना म्हणजे हे देवदूताचे आहार होते आणि याच आहारच्या द्वारा हे लोक 40 वर्ष पालन पोषण झाले. आपल्या देवाला आपले आहार माहीत आहे, आपले पालन पोषण कसे करायचे आहे त्याला माहीत आहे, आपली कमजोरी का आहे त्याला माहीत आहे. यासाठी हे कार्य रोटीच्या द्वारा नाही आणि माशाच्या द्वारा नाही, येशू ख्रिस्ताच्या द्वारा पूर्ण झाले. त्या पिठाच्या द्वारा त्यांचे पोषण नाही झाले आणि त्या माशाच्या द्वारा त्यांचे पोषण नाही झाले. ते पोषण येशू ख्रिस्ताच्या द्वारा झाले. त्यानं स्तुती करून धन्यवाद दिले. त्या कारणानं 20,000 पेक्षा जास्त लोकांना तिथे जेवण केले आणि उरलेल्या रोट्यामधून सर्वाला जमा केले. त्या लोकांना फेकासाठी नाही, पण ज्या लोकांना आवश्यक आहे त्या लोकांना द्यासाठी. त्या लोकांना सर्व जेवल्यानंतर त्या रोट्याला फेकले नाही, पण त्याला टोपल्यामध्ये जमा केले. यासाठी तुमच्या घरी असलेले आहार पदार्थला कधीच तुम्ही फेका नका, गरजमंद लोकांना देऊन टाका. आणि आता आपण 22 वचन पासून बघतानी त्यानं महा अद्भुत कार्य केले. 22 वचन पासून ते 33 वचन पर्यंत एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
आणि त्या संदर्भाला मत्ते शुभवर्तमान लिहत आहे. आणि ते का आहे? नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जाहा, असे म्हणून त्यानं शिष्यास लगेच लावून दिले. हे पवित्र शास्त्रामध्ये घडलेली घटना आहे. येशू ख्रिस्त देवाच्या टाइम टेबलच्या अनुसार चालते, पण शिष्याला माहीत नाही ना देवाचा टाइम टेबल का आहे. येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये कोणत्या वेळी काय घडले पाहिजे आणि कसे झाले पाहिजे, देव आपल्या क्रम आणि इच्छेनुसार करत येत आहे. यासाठी येशू ख्रिस्त आपल्या शिष्याला अगोदर पाठवून राहिले. मग लोकसमुदायास निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावर तो तिथं एकटा होता. का तुम्हाला एकटे प्रार्थना करायचे अनुभव आहे का? ती किती मधुर असते तुम्हाला माहीत आहे का? एकांतामध्ये देवासोबत राहून प्रार्थना करताना, आत्मासोबत संगती करताना किती मधुर वाटते. प्रभूनं लोकसमुदायाला त्याच्यापासून पाठवून दिले. इतर लोकसमुदायाला आपले मागे ठेवतो, पण येशू ख्रिस्त लोकसमुदायाला आपल्यापासून पाठवत आहे. लोकसमुदाय त्याच्यासाठी काय नवीन नाही, तो त्यांना ज्यासाठी सांगून राहिले. शिष्य लोकांना तो जा म्हणत आहे, कारण तो एकटे देवासोबत प्रार्थना करासाठी वेळ काढत आहे. तो एकटा आहे. तो डोंगरवर गेला, संध्याकाळ झाली आणि तो प्रार्थना करत आहे. एकांची प्रार्थना आपल्या जीवनासाठी फार आवश्यक आहे. इकडे वारा तोंडाचा असल्यामुळे तारू लाठीनं हैराण झाले असे समुद्राच्या मध्यभागी होते. तेव्हा रात्रीच्या अवस्थ प्रहारी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. ते लोक तारून जात आहे आणि तारून जात असताना वारा त्यांच्या विपरीत होते आणि पाणी त्यांच्या विपरीत असल्यामुळे ते लोक बोंबलत होते. इतक्यात तो समुद्रावरून चालत त्यांच्या जवळ आले. एक भौतिक शरीरामध्ये असलेला व्यक्ती पाण्यावर चालणे असंभव आहे. तो मनुष्य राहून समुद्रावर चालले. शिष्य त्याला समुद्रावरून चालता पाहून घाबरून म्हणाले, भूत आहे. जेव्हा भय तुमच्या जीवनामध्ये येते तेव्हा तुमच्या विश्वासाचा नाश होतो. तेव्हा तुझे विचार कमजोर होऊन जातो आणि तेव्हा तुझे डोळे निर्णय घ्यायचे परिस्थितीमध्ये नाही राहत. त्या लोकांना भीती वाटले आणि ते लोक येशूला भूत समजून ओरडले. कारण मनुष्य पाण्यावर नाही चालू शकत. ते लोक भूत समजून घाबरले आणि आपण कधीच आपल्या भावनेला प्राधान्यता नाही दिले पाहिजे. आपले मन विविध परिस्थितीला, विविध घटनाच्या द्वारा आपल्याला धोका देतो. परंतु येशू त्यास लगाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. येशू ख्रिस्त मीच आहे या शब्दाला 12 वेळा त्यानं उपयोग केले. मीच आहे हा शब्द फक्त परमेश्वर देवच म्हणतो. निर्गमन याची 3 अध्याय 14 वचनमध्ये मीच आहे असं तिथे देवानं म्हटले. येशू ख्रिस्तानं याच वचनचा उपयोग केले आणि म्हटले का मीच आहे. तेव्हा पेत्रानं उत्तर दिले, प्रभूची आपण आहात तर पायावरून आपल्याकडे
येवास मला सांगा. त्यांना म्हटले, ये. पेत्रानं म्हटले, येशू तू असेल तर मी पण पाण्यावर चालले पाहिजे आणि हे सत्य झाले पाहिजे. तेव्हा पेत्रानं येशूकडे जाव्यास तारातून उतरून पायावरून चालू लागला. येशू ख्रिस्त परमेश्वर आहे. तो पाण्यावर चालले म्हणजे तरी बरे आहे, पण पेत्र मनुष्य होता आणि तो का पाण्यावरती चालणे? येशूनं त्याला पाण्यावरती चालवले. यासाठी हेब्रीची पुस्तक याच्या 2 अध्यायामध्ये सांगितले, येशू तुमच्या समोर असताना येशूकडं बघत तुम्ही आपल्या धावेमध्ये धावा. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असतान ओरडून बोलला, प्रभूजी मला वाचवा. पाण्यामध्ये डुबणे पेत्राला का नवीन आहे? तो तर ढिवरच होता. त्याचे संपूर्ण जीवन पाण्यामध्येच तर गेले होते. वारा पाहून काऊन भयभीत झाले आणि पाण्यामध्ये डुबल्यानंतर तो काऊन भयभीत होऊन राहिले? ते त्याच्यामध्ये भय याचे कारण त्याचे अविश्वास आहे. जेव्हा त्याला वाटले का तो आपल्या पायाच्या द्वारा पाणीवर चालत आहे, तो डुबाला लागला. पण जेवढी त्याला प्रभूनं चालवले तो नाही डुबला. तो प्रभूकडं पाहत असताना नाही डुबला. तो प्रभूकडं न पाहता वारेकडं पाहिला तेव्हा तो डुबला. जेव्हा तुझी दृष्टी येशूवरतून दुसऱ्या वस्तूवर ठेवणार तेव्हा तुझे नुकसान होईल आणि तेव्हा तू पडतो. यासाठी येशू ख्रिस्ताला वाचो म्हणून त्यांना ओरडले. हे आपले धर्म आहे. आपण जेव्हा डुबतो, जेव्हा आपण पडतो, आपल्याला एकच ऑप्शन आहे, ते आहे येशू. येशूला आपण कडं ओरडले पाहिजे. लगेच येशू ख्रिस्तानं आपले हात देऊन त्याला वर घेतले. येशू ख्रिस्त वेळ नाही लावत. इथं लिहून आहे लगेच. तुझी ओरड ऐकल्याच लगेच तो कार्यरूपमध्ये येतो. तुला दुर्घटनेतून बाहेर काढतो. तुला भय म्हणून तो बाहेर काढतो. प्रभूनं त्याला अल्पविश्वासी म्हटले, अविश्वासी नाही म्हटले. आपण आपल्या विश्वासामध्ये कमी असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये उतार चढाव येत राहते. मी सर्व भाषांमध्ये अनुवाद करायचे कार्य सुरुवात केले आणि पैशाविषयी मी विचार केले तर मला भीती वाटतो. यासाठी मी पैशाविषयी विचार करणे बंद केले. त्यानं बोलावले, आपण विश्वास केले पाहिजे, तो पूर्ण करणार. त्याच्याकडं बघेपर्यंत मला भीती नाही वाटत, पण मी जसेच पैशाकडं बघतो मला भीती वाटणे आरंभ होतो. पैसे नसले तरी आपण देवाचे कार्य नाही करू शकत असे भीती आपल्याला वाटतो. पण देव आहे आणि देवाचे कार्य पैसे नसले तरी देव आपले कार्य करवतो. आणि आपण धन नाही साठवले तर देवाचे कार्य देव करून घेते. यासाठी पैशाच्या द्वारा देवाची सेवा नाही होत, पण देवाच्या द्वाराच देवाची सेवा होते असे मीनं विश्वास केले तरच हा भय माझ्यापासून दूर झाले. संदेह आहे, अल्पविश्वास आहे. येशू ख्रिस्तानं त्याला याला सांगितले आणि येशू पाण्यावरच उभा आहे, पण पेत्र पाण्यामध्ये डुबू लागला. पेत्राचा अल्पविश्वास, पेत्राचा संदेहनच पेत्राला पाण्यात डुबवले, पण येशू ख्रिस्त नाही. तुमच्या सेवामध्ये तुमची परिस्थिती बरोबर नाही आहे, येशू ख्रिस्ताच्यामुळे नाही, तुमच्यामुळे बरोबर नाही. तुमच्या कुटुंबामध्ये परिस्थिती बरे नाही म्हणजे
हे येशू ख्रिस्ताचे मुळे नाही, तुमच्यामुळे नाही. तू आपल्या अविश्वासमुळे समस्यामध्ये जाऊन राहिले, याला तू स्वीकार केले पाहिजे. मग तो तारावर चढल्यावर वार पडला, तेव्हा जे तारावात होते ते त्याचे पाय पडून म्हटले, आपण खरोखरच देवाचे पुत्र आहे. समुद्राला शांत करणे हे कोणाच्या द्वारा नाही होऊ शकत. वाराला शांत करणे कोणाच्या द्वारा नाही होऊ शकत. आहारला बहुगुणित करणे हे कोणाच्या द्वारा नाही होऊ शकत. तुम्ही देवाचे वचन आहे आणि या जगाचा तुम्हीच आधार आहे. त्या लोकांनं तिथं त्याची आराधना केली. यासाठी 22 वचनपासून तर 33 वचनपर्यंत असलेले वचनचे भागले स्पष्ट रीतीनं येशू ख्रिस्ताचे शिष्यानं येशू ख्रिस्त परमेश्वर आहे असे विश्वास केले. स्पष्टानं लिहून या भागामध्ये मत्तई शुभवर्तमान याचा 14वा अध्यायाचे 34 पासून तर 36 वचनपर्यंत आपण बघू. नंतर ते बेलातरी जाऊन गनेसेरेतास पोचले आणि तिथल्या लोकांना त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवध्य प्रांतात माणसे पाठवून सर्व दुकाईन्स त्याच्याकडे आणले आणि आपण केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हाला स्पर्श करू द्या अशी त्यानं त्याला विनंती केली. तेव्हा जितक्यांना स्पर्श केले तितके बरे झाले. 12 वर्षापासून रक्तस्राव झालेली स्त्री येशू ख्रिस्ताच्या वस्त्राला स्पर्श केल्यानं ती बरी झाली. ती साक्षीनं त्या साक्षीच्या द्वारा या लोकांना प्रभावित केले. यासाठी ख्रिस्त लोक साक्षी सांगासाठी म्हणतो. याच्याद्वारा विश्वासी लोकांना बल मिळतो. इतर लोकांना बलवंत करासाठी प्रभू तुला साक्षी सांग म्हणत आहे. एक धर्म प्रचारक आपले लोकांना बोलताना असे म्हटले का ख्रिस्ती लोक साक्ष सांग म्हणतो आणि आपल्या साक्ष्याच्या द्वारा इतर लोकांना तो धोका देतो. पण आपण आपल्या साक्ष्याच्या द्वारा इतर लोकांना मजबूत करतो. देवानं त्याला का सांगितले, का करासाठी म्हटले, याच्याद्वारा इतर लोक मजबूत होतो. इथे येशू ख्रिस्तानी स्वयं सांगितले का तू जाऊन साक्षी दे. हे देवानं दिलेली आज्ञा आहे. देकापोलीमध्ये येशू ख्रिस्तानं सांगितले साक्ष दे आणि यासाठी 10 शहरमध्ये साक्ष दिले. पहिले मी दुष्टात्मानं भरून होतो. मी लोकांना नुकसान पोचवत होतो. दुष्टात्मा माझ्यामध्ये होते. येशू ख्रिस्तानं मला बरे केले. येशू ख्रिस्तानं माझे तारण केले. याची साक्ष त्यानं त्या शहरमध्ये दिले. यासाठी गनेसरेत प्रांतामध्ये येशू ख्रिस्ताला त्या लोकांना ओळखले. आज आपण वचन वाचताना येशू ख्रिस्ताला ओळखून राहिलो का? त्या लोकांना त्या प्रांतामध्ये असलेले सर्व आजार लोकांना येशू ख्रिस्ताकडे आणले आणि म्हटले का तुझ्या वस्त्राला आम्हाला स्पर्श करू दे. काहून असे म्हटले? येशू ख्रिस्ताच्या समोर ठेवून त्या लोक प्रार्थना करू शकत होते ना. 12 वर्षापासून रक्तस्रावानं आजार असलेली स्त्रीचे साक्षीनं त्या शहरामध्ये प्रभाव टाकले. पुष्कळ लोक म्हणतात का येशू ख्रिस्तानं मातीमध्ये थुकले आणि त्याला आंधळाच्या डोळ्यावर लावले तर थुक्यामध्ये स्वस्थ पण होते. त्याच्या वस्त्रामध्ये स्वस्थता नाही आहे, पण त्याच्यावर विश्वास ठेवणारा व्यक्तीला तो बरे करतो. तुझ्या अंतरात्म्यामध्ये असलेला विश्वासच तुला
बरं करतो. विश्वास करणारे सर्व लोक बरे होते. आपण इथे 14वा अध्याय संपवतो.